गुजरात सगळ्याची सभा करून रात्री मुक्कामाला परत येतो. नमस्कार. शरदराव पवार हे केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर सबंध देशाच्या राजकारणातले एक अत्यंत प्रभावी, अत्यंत अनुभवी आणि बुजुर्ग असे नेते आहेत. परिस्थितीचं आकलन त्यांच्या इतकं फार क्वचित आपल्याला कुठल्या नेत्यांमध्ये आढळतं. 50 वर्षांहून जास्त काळ पवारसाहेब सार्वजनिक जीवनात अत्यंत प्रभावी राहिलेले आहेत आणि आज 2019च्या लोकसभा निवडणुकीत अत्यंत महत्त्वाच्या अशा क्षणी भाजप विरोधी जी आघाडी आहे त्या महाआघाडीतले ते एक अत्यंत आघाडीचे नेते आहेत. पवारसाहेब नमस्कार. तुम्ही आजची जी देशातली परिस्थिती आहे आणि महाराष्ट्रातली परिस्थिती आहे तिच्याकडे कसं पाहता? तुमचं काय विश्लेषण आहे त्या परिस्थितीचं? असं की ही जी यावेळेस म्हणजे आपण निवडणुकीच्या संदर्भात बोलतो असं मी समजतो. हो. महाराष्ट्रातली निवडणूक आणि देशातली निवडणूक आणि गेल्या 5 वर्षापूर्वीची देशातली स्थिती आणि आजची स्थिती याचं मी ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करत असतो. 5 वर्षापूर्वी जी निवडणूक झाली त्याच्या आधी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही एकत्र होतो, सरकारमध्ये होतो. जवळपास 10 वर्ष आम्ही कंटिन्युअस सत्तेमध्ये होतो. मनमोहन सिंगांच्या नेतृत्वाखालचं सरकार, मी त्या मंत्रिमंडळातलं एक महत्त्वाची जबाबदारी सांभाळत होतो. आणि आम्हाला वाटत होतं की ज्या पद्धतीने आम्ही या देशामध्ये विशेषतः वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलं, माझ्याकडे शेती खातं होतं आणि मला आठवतं की 10 वर्ष त्याच्या आधी जेव्हा मी ही जबाबदारी घेतली तेव्हा मला परदेशातून गहू किंवा काही गोष्टी आणाव्या लागल्या होत्या. आणि या आम्हा लोकांच्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये हे चित्र आम्ही बदललं. शेतकऱ्याची उत्पादन क्षमता वाढेल कशी याची काळजी घेतली, त्याला त्याच्या घामाची किंमत चांगली मिळेल याची खबरदारी घेतली. आणि त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम हा झाला की एकेकाळी इम्पोर्ट करणारा देश हा एक्सपोर्टर झाला. आणि विशेषतः तांदूळ जगातला 1 नंबरचा निर्यात करणारा देश भारत झाला. गहू, साखर आणि कापूस जगातला 2 नंबरचा निर्यात करणारा देश झाला. आणि अनेक देशांना आपण हे धान्य पुरवायला लागलं. हे चित्र बदललेलं होतं. आणि हा शेतीच्या क्षेत्रामध्ये आता तो विषय मी बघत होतो म्हणून मी त्याचा उल्लेख करतो की एक मोठं शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून त्यांच्यातला आत्मविश्वास वाढवून आम्ही लोकांनी जे निर्णय घेतले त्याचं हे फळ होतं. आणि त्यावर साहजिकच आम्हाला असं वाटत होतं की आपण एवढं काम केलेलं आहे, आपल्याला काही चिंता नाही, निवडणूक सहज जिंकू. पण एक गोष्ट त्यावेळेला नंतर आमच्या लक्षामध्ये आली की त्या सवन कालखंडामध्ये पहिल्यांदा एखादी व्यक्ती प्रोजेक्ट करून देशाचं नेतृत्व करायला लोकांच्या समोर पर्याय ठेवण्याचं काम BJP आणि NDAच्या लोकांनी केलं. आणि ती व्यक्ती म्हणजे नरेंद्र मोदी. याच्या आधी नरेंद्र मोदींच्या संबंधीचं एक जनमानसामध्ये एक असं जनमत तयार करण्याच्यासाठी BJP आणि त्यांचे सहकारी यशस्वी झाले होते की नरेंद्र मोदी म्हणजे डेव्हलपमेंट, नरेंद्र मोदी म्हणजे विकास. गुजरातमधलं नरेंद्र मोदींचं सरकार म्हणजे विकासाचं एक मॉडेल. आणि जनमानसामध्ये हे विकासाचं मॉडेल, डेव्हलपमेंट, कुठल्याही प्रकारचा भाजपच्या संबंधी जात, धर्म वगैरे वगैरे यत्किंचित सुद्धा त्याची चर्चा न करता डेव्हलपमेंट 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 हे सूत्र मानणारं एक नेतृत्व. आणि लोकांना असं वाटलं की अनेक वर्ष आपण काँग्रेसला संधी दिली, मनमोहन सिंग ऑनेस्टग्रस्त आहेत, त्याच्यात जर वाद नाही, पण काही प्रश्नावर कॉन्ट्रोवर्सी झाल्या होत्या. आणि डेव्हलपमेंटची प्रक्रिया गतिमान करण्याच्यासाठी आपण
नरेंद्र मोदींना संधी देऊन बघूया का, हा जनमानसामध्ये एक मतफळा वाढायला लागला आणि तो अल्टिमेटली मतात रूपांतर होऊन ती संधी त्यांना मिळाली. ती त्यावेळची स्थिती होती. त्या गुजरातच्या विकासाच्या काळामध्ये शेती मंत्री म्हणून तुम्ही खूप मदत केली. मी अनेकदा गेलो, त्यांच्याबरोबर गेलो. त्यांना तिथं गव्हाचं उत्पादन कसं वाढवायचं, त्यासाठी काय काय करणं शक्य आहे, त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. अनेक वेळेला कधी गुजरात आणि महाराष्ट्राचे प्रश्न आले. मला आठवत आहे, सरदार सरोवराच्या पाण्यावरनं हा वाद झालेला होता. माझ्याकडे ते स्वतः माझ्या घरी आले मुख्यमंत्री असताना आणि त्यांनी मला सांगितलं की हा वाद आपला कसा संपवायचा. मी म्हटलं गुजरात आणि महाराष्ट्र हे भाऊ भाऊच, एकेकाळी आपलं राज्य एक होतं आणि पाण्याच्या प्रश्नावर आपल्यात विशिष्ट नको. महाराष्ट्राचे त्या विभागाचे मंत्री अजित पवारांच्याकडे ते खातं होतं. त्यांना बोलवलं नंतर आणि यांना घेऊन आम्ही एकत्र बसलो. तो प्रश्न आम्ही मिटवला. तर सांगायचं तात्पर्य, असे जे काही राज्यातले प्रश्न जे गुजरातच्या आणि महाराष्ट्राच्या उपयोगी पडणारे असतील तर तिथं सहकार्य करण्याची भूमिका माझी नेहमी राहिली होती. आणि मी कधीही राजकीय पक्ष हा याच्यात बघत नाही, कारण ही देशाची आपली जबाबदारी आहे. तुम्ही मंत्रिपदावर ज्यावेळी देशामध्ये जाता, शपथ घेता, त्यावेळेला तुमचा राजकीय पक्ष भला तुमच्या मनात असेल, पण मंत्री किंवा प्रधानमंत्री तुम्ही देशाचे असता. ते सुद्धा आम्हाला लोकांच्या डोक्यात होतं, म्हणून आम्ही त्यांना मदत करत. आता आजच्या परिस्थितीचं या पार्श्वभूमीवर कसं विश्लेषण करा, देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या? आज महाराष्ट्र काय आणि देशात काय, मोदींची भूमिका एकदम यू-टर्न त्यांनी घेतलेला आहे. म्हणजे त्यांनी जे सातत्यानं मागच्या 5 वर्षाच्या पूर्वी विकास आणि डेव्हलपमेंट हे मॉडेल लोकांच्या समोर मांडून लोकांचा पाठिंबा मिळवायचा प्रयत्न केला. आज ते मॉडेल ते विसरलेत आणि कालच्या त्यांच्या 2-3 भाषामध्ये हिंदू आणि हिंदू आतंकवाद हा विषय त्यांनी मांडायला सुरुवात केली. आता देशाचा प्रधानमंत्री हा सगळ्या जाती धर्माचा, सगळ्या भाषेचा, सगळ्यांचा आहे. तो काही एका जातीचा असू शकत नाही. आणि हा देश एकसंघ ठेवायचा असेल तर फक्त एक जात धर्म विचार करून चालणार नाही, की एक भाषा बोलून चालणार नाही. त्यासाठी देशाचं नेतृत्व करणाऱ्यांनी व्यापक दृष्टिकोन केला पाहिजे. आज त्यांना निवडणुकीत यश मिळणार नाही यापूर्वीचं जो सूत्र त्यांनी घेतलं, त्यामुळं मग कशामुळे यश मिळू शकेल, तर हिंदू आणि हिंदू आतंकवाद याच्यातून बहुसंख्य समाजात धार्मिक चेतावणी जर करण्याच्यासाठी आपण यशस्वी झालो तरच कदाचित आपण वाचू, हे त्यांना वारंवार पटलेलं आहे. आणि त्यामुळं त्यांनी एकदम अवटर्न केलं आहे आणि एका वेगळ्या दिशेला जाऊन त्यांनी पावलं टाकली. हे नंबर 1. आणि दुसरं मी अनेकदा बघितलं आहे, म्हणजे मी अगदी महाविद्यालयीन शिक्षण जेव्हा घेत होतो त्यावेळेसुद्धा मी जवाहरलाल नेहरूंच्या पुण्यातल्या सभा बघितल्या, मी शास्त्रींच्या सभा बघितल्यात, इंदिरा गांधींच्या बघितल्यात, राजीव गांधींच्या बघितल्यात, अटल बिहारी वाजपेयींच्या बघितल्यात नंतरच्या काळामध्ये. आणि ह्या मी ज्यांचे उल्लेख केले हे प्राईम मिनिस्टर असतानाचं या गोष्टी सांगतो. त्या सगळ्या कालखंडामध्ये या नेतृत्वाने विरोधी पक्षाच्या धोरणावर टीका केली, पण विरोधी पक्षाचा मुख्यमंत्री असेल तर त्याच्यावर कधी टीका केली नाही. आणि माझ्या वाचनात एकदा आलो होतं, कोणत्या जवाहरलाल नेहरूंनाच हा प्रश्न विचारला होता की तुम्ही केरळमध्ये गेला, तिथं कम्युनिस्टांचं राज्य आहे, बहुतेक मला आठवत नाही, पण बहुतेक EMS नमूजिफात CM असावेत, बहुतेक, कारण त्यांच्यावर व्यक्तिगत तुम्ही म्हणजे काही बोलला नाही, तुम्ही त्यांच्यावर बोलतात आणि त्या कम्युनिस्टांच्या नेतृत्वाच्याबद्दल बोलत नाही. तर नेहरूंनी सांगितलं होतं की प्राईम मिनिस्टरशिप किंवा चीफ मिनिस्टरशिप ही इन्स्टिट्यूशन आहे, इन्स्टिट्यूशनची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे. उद्या नेतृत्वाची धोरणं फसत नसतील तर त्या धोरणावर क्रिटिसिझम करू, पण इन्स्टिट्यूशनच्या बद्दल जनमानसामध्ये एक वेगळं मत तयार होईल हे योग्य नाही. त्या इन्स्टिट्यूशन जपल्या पाहिजे. आज ही भूमिका अनेकांनी नंतरच्या काळात पाहिली. याला अगदी NDAचे प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी सुद्धा पाळलं. पण मी पहिला प्रधानमंत्री बघतात की या इन्स्टिट्यूशनच्या संबंधी यत्किंचितही आदर न ठेवता व्यक्तिगत हल्ले, त्या राज्यावर हल्ले, त्या राज्याच्या नेतृत्वावर व्यक्तिगत हल्ले
हे सातत्यानं त्यांच्याकडून केलं जात आहे. म्हणजे ते तिकडं आंध्रामध्ये गेले तर चंद्रबाबूवर त्यांची टीका दिसते, धोरणावर नाही. तिथं शेजारचं हैदराबादचं राज्य आहे, तेलंगणा राज्य आहे, तिथल्या मुख्यमंत्र्याच्या व्यक्तीवर त्यांनी केलेली टीका मला दिसते. तिकडं वेस्ट बेंगॉलमध्ये त्या गेल्याच्या नंतर व्यक्तिगत टीका ममताच्यावर केलेली त्यांनी दिसते. आणि ही परिस्थिती ठिकठिकाणी ते करतायत हे दिसते. याचा अर्थ प्रधानमंत्री म्हणून देशाच्या इन्स्टिट्यूशन जतन करण्याची जी जबाबदारी आहे, काळजी घेतली पाहिजे, त्याची यत्किंचित सुद्धा फिकीर आज मोदींना पडली नाही. अर्थात ते फक्त इथंच नाही, आपण अनेक गोष्टी सांगता येतील. ज्या पद्धतीनं आपण पाहिलं की CBIच्या प्रमुखाला मध्यरात्री बदललं, त्या इन्स्टिट्यूशनच्या संबंधीची त्यांची भूमिका काय हे त्यांनी स्वच्छपणाने सांगितलं. आपण हे बघितलं की रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, या देशाची सर्व बँकिंग क्षेत्राचं नेतृत्व करणारे पहिले गव्हर्नर निवृत्त झाले आणि दुसरे गव्हर्नर हे ज्याची नियुक्ती नरेंद्र मोदींनी केली, मिस्टर पटेल, काय त्यांचं नाव पटेल, तर त्या पटेलांची नेमणूक त्यांनी केल्याच्या नंतर 6 महिन्याच्या आत पटेलांनी राजीनामा दिला आणि ते अमेरिकेला गेले. आणि त्याचं कारण रिझर्व्ह बँकेवर हल्ला करण्याच्या संबंधीची भूमिका केली. म्हणजे इन्स्टिट्यूशनवर हल्ला आहे. रिझर्व्ह बँकेवरचा हल्ला काय, CBIवरचा हल्ला काय, किंवा या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्यावरचा हल्ला काय, हा संबंध इन्स्टिट्यूशन दुबळ्या करण्याच्या संबंधीचा हा बघेन. मला आणखीन एका गोष्टीची अतिशय काळजी वाटली की या देशाच्या इतिहासात कधी घडलं नाही. सुप्रीम कोर्टाचे 4 न्यायाधीश हे एकत्र येतात, पत्रकार परिषद घेतात आणि न्याय प्रक्रियेचा आणि न्यायालय ही सुद्धा कशी अडचणीत यायला लागली हे सांगतात. ज्युडिशरी या इन्स्टिट्यूशनचं जतन करण्याची भूमिका आत्तापर्यंत सगळ्यांनी केली, त्याच्या प्रमुखांना सुद्धा ही बोलायची वेळ आली आणि हे मोदींच्या काळामध्ये घडलं. माझ्या मते ही सगळं चित्र चिंताजनक चित्र आहे. पण आता तुमचे आणि मोदींचे व्यक्तिगत संबंध अतिशय उत्तम आहेत. तुमचा उल्लेख तर गुरु म्हणून तुमचा म्हणजे तुमचं बोट धरून मी राजकारणात आलो असं त्याने अनेक वेळा म्हटलेलं आहे. तर मग शिष्याला तुम्ही 4 शब्द सांगत अनेकदा म्हणलं आणि त्याने एकदा म्हणलं खरं आहे. पण त्याचं एकंदर गेल्या वर्षभरातलं मी सगळं बघतोय. तेव्हा ते म्हणल्याच्या नंतर माझी त्यांची एकदा पार्लमेंटमध्ये गाठ पडली. त्याच्या वर्षभरात कुठं भेटलो अनेकदा, पण पार्लमेंटमध्ये आम्ही सगळेच भेटलो. तर त्यावेळेला त्याच्या वोटाचा विषय काढला तर मी त्यांना सांगितलं माझी झोप उडालेली आहे, माझं भोट धरून तुम्ही हे सगळे उद्योग केले, असं जर लोकांना म्हटलं तर माझ्याबद्दल लोक काय म्हणतील हे मी त्यांना गमतीने सांगितलेलं होतं. प्रश्न तो नाही. व्यक्तिगत मी संबंध कधी कोणाचे बिघडत नाही. व्यक्तिगत संबंध हे चांगले ठेवावेत. आम्ही हे यशवंतराव चव्हाणांच्याकडनं शिकलो की राजकीय मतभेद होऊ शकतात, मतभिन्नता वेगळी असू शकते, पण याचा अर्थ व्यक्तिगत द्वेषमूलक दृष्टिकोन हा कदापि ठेवता कामा नये आणि ते आम्ही जतन करतो. पण मला मात्र आता मोदींच्याकडून हा द्वेषमूलक दृष्टिकोन काही घटकांच्याबद्दल जाणीवपूर्वक आहे हे जाणवते. उदाहरणार्थ सातत्याने गांधी नेहरू फॅमिलीवर केलेले हल्ले 70 वर्षात काही केलं नाही. जवाहरलाल नेहरूंनी या देशासाठी काही केलं नाही. त्याने आयुष्याची 10 वर्षे तुरुंगामध्ये घालवली आणि स्वातंत्र्याच्या नंतर संसदीय लोकशाही पद्धती जाणीवपूर्वक वाढेल कशी याची त्यांनी खबरदारी घेतली. आपण त्यांचं योगदान नाही म्हणायचं किंवा शास्त्रींचं योगदान नाही म्हणायचं. नंतरच्या काळामध्ये इंदिरा गांधींनी या देशाची प्रतिष्ठा दुनियामध्ये वाढवली, गरीब माणसाची अस्मिता जागी केली. बांगलादेशसारखा प्रश्न ज्यावेळेला झाला, म्हणजे प्रश्न नव्हता, पाकिस्तान पूर्व पाकिस्तानामधून या देशात जर निर्वासित यायला लागले, त्यांना सांगून त्या देशाला काही होत नसेल तर मग त्या ठिकाणी वेळप्रसंगी सैन्य पाठवून सुद्धा त्यांना धडा शिकून एका देशाचं 2 देश म्हणजे इतिहास नाही बदलला, भूगोल बदलला. हे काम ज्या इंदिरा गांधींनी केलं त्यांचं काही योगदान नव्हतं. किंवा आधुनिक विज्ञानाचा आधार घेऊन या देशामध्ये राजीव गांधींनी एक दृष्टी दिली, त्यांचं काही योगदान नव्हतं.
का नरसिंहराव काय किंवा मनमोहन सिंग काय यांचं योगदान त्याच्यामध्ये नव्हतं. पण आपल्या विरोधी असलेले घटक यांच्याबद्दल एक द्वेषमूलक अशा प्रकारची भूमिका सातत्यानं मांडणं ही पावलं आज या प्रधानमंत्र्याची दिसते. आणि ती माझ्या दृष्टीनं ही अत्यंत देशाच्या दृष्टीनं घातक आहे, संसदीय लोकशाहीच्या दृष्टीने सुद्धा घातक आहे. ही चिंतेची परिस्थिती आज आहे. आणि म्हणून आम्ही जे परिवर्तन म्हणतो ते परिवर्तन यासाठी हवं आहे. या प्रकारचा दृष्टिकोन या देशात कुठल्याही नेतृत्वाने केला नाही. अटल बिहारी 5 वर्ष प्राईम मिनिस्टर होते, कधीही त्यांनी केलेलं नाही. या उलट त्याच कालखंडामध्ये गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी आणि तिथे काही प्रकार घडल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करणाऱ्या अटल बिहारींनी जाहीरपणानं राजधर्म पाळला पाहिजे या प्रकारच्या गोष्टीचा सूत्रवाद केलेला होता. आणि याच्यातून आजचे राज्यकर्ते आजचं नेतृत्व काही शिकेल असं वाटत होतं. पण दिवसेंदिवस ते अधिक टोकाचं देशपूरक राजकारणाकडे वळायला लागलेले आहेत. ही माझ्या दृष्टीने चिंतेची अवस्था आहे. पण याचबरोबर जर सर्जिकल स्ट्राईक सारखी गोष्ट आहे किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारताची प्रतिमा उंचावली असं सातत्यानं आपल्याला दिसतं आहे, अशी काही मोठी कामं त्यांनी केली आहेत असं आपल्याला वाटत नाही का? असं सर्जिकल स्ट्राईकचं केलं त्याच्यात अमान्य करण्याचं काही कारणच नाही. हां, त्याला पार्श्वभूमी आहे. जम्मूपासून श्रीनगरला आपलं सैन्य जवळपास 2750 जवानाने अधिकारी जात असताना त्यांच्या बसवर समोर येणाऱ्या गाडीने धक्का दिला आणि त्या जीपमधनं समोरच्या स्फोटक वस्तूच्या स्फोटातून हे आमचे जवान मृत्युमुखी पडले. ही काही लहान गोष्ट नाही. आणि ते दहशतवाद्यांनी केलेलं जे काही काम होतं त्याच्यात काही कोणी बाहेरचे लोक नव्हते. आपल्या देशातले काही दहशतवादी किंवा काश्मीरमध्ये काही प्रवृत्ती वेगळ्या विचाराची आहे त्यांनी हे केलेलं आहे असं प्रायमा फेसी दिसत होतं. आणि दुसऱ्या दिवशीच या संबंधीची बैठक ज्यावेळेला केंद्र सरकारने सगळ्या राजकीय पक्षांच्या लोकांना बोलवलं, मलाही बोलवलं, त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी भूमिका घेतली की हा जवानांच्यावरचा हल्ला हा देशावरचा हल्ला आहे आणि इथं काय त्या संबंधीची जी पावलं टाकायची असतील त्याचं स्वातंत्र्य आपण सैन्य दलाला दिलं पाहिजे आणि याच्यामध्ये आम्ही राजकीय काही आणणार नाही. या बाबतीत आम्ही टीका टिप्पणीसुद्धा करणार नाही. ही भूमिका आम्ही लोकांनी घेतली. आणि असे हल्ले पूर्वी झाले होते का सर्जिकल स्ट्राईकसारखे? माझ्या मते झाले होते. मी देशाचा संरक्षण मंत्री होतो. अशा प्रकारच्या गोष्टी यापूर्वीसुद्धा झालेल्या आहेत, नंतरच्या काळातसुद्धा झालेल्या आहेत. पण त्याचा गाजावाजा कधी केलेला नाही. आणि त्याचं कारण असं आहे की एक सातत्यानं पाकिस्तानचा आपल्याबद्दलचा प्रचार हा आहे की काश्मीर व्हॅलीमधले लोक राहू इच्छित नाही. लष्कराच्या जोरावर त्यांना त्या ठिकाणी दाबून राहण्याची परिस्थिती करतात. आणि अशी पार्श्वभूमी जगात तयार करण्याची खबरदारी पाकिस्तान घेत असताना आम्ही काही हल्ले केले या दहशतवादी किंवा प्रवृत्तीच्यावर हे आम्ही सगळ्या जगाला जर सांगत बसलो तर पाकिस्तानचा भारताच्याबद्दलचा जो आक्षेप आहे त्याच्याबद्दलचं गांभीर्याने नोंद घेणं ही जागतिक कम्युनिटी कदाचित त्याच्यात शक्यता होती. त्यामुळे अशा गोष्टी घडतात पण त्या सांगायच्या नसतात. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हे हल्ले झाले नाहीत का? तुम्ही 2014ला हे मुख्यमंत्री प्रधानमंत्री झाले. 15, 16, 17 या 3 वर्षामध्ये अशा प्रकारचे हल्ले जे झाले त्याचा आकडा प्रतिवर्षी 200पेक्षा अधिक आहे. बरं. आणि हे झालेच. पण त्याची वाच्यता कुठं केली नाही. ज्या वेळेला लष्कराने हा कार्यक्रम राबवला, ज्या वेळेला आपलं एक विमान फाडलं गेलं, आपला एक हवाई दलाचा अभिनंदन याला पकडलं गेलं आणि हे जो करार आहे जिनिव्हा करार त्या करारानुसार त्यांना सोडलं पाहिजे याच्याबद्दल जगाच्यात मान्यता असल्यामुळे सगळ्या जगातल्या राष्ट्रांनी पाकिस्तानवर दबाव आणल्याच्या नंतर त्याला सोडावं लागलं. त्याची सुटका झाली.
त्यावेळेस तातडीने यांनी सांगायला सुरुवात केली की माझी 56 इंचाची छाती आणि या गोष्टी मी चालून देत नाही, त्यामुळेच हे घडलं. माझं म्हणणं एकच आहे की तुमची 56 इंचाची छाती आहे, चांगली गोष्ट आहे, आम्हाला त्याचा आनंद आहे. पण तुमच्या कर्तृत्वाच्या वरचं सुचला तर जगानं जिनाव्या करायची अंमलबजावणी पाकिस्तानने केली पाहिजे म्हणून सुचला. याच्या जरा खोला जाण्याची गरज आहे. आणि तुमच्या 56 इंचाच्या छातीवर तो सुटला असेल तर कुलभूषण जाधव गेले 1.5-2 वर्ष तिथल्या तुरुंगात ठिचपत पडलेला आहे. त्याला का तुम्ही सोडू शकलो नाही? या महाराष्ट्रातला तो सुपुत्र आहे, त्याला तुम्ही सोडू शकलो नाही. सांगायचं तात्पर्य एकच आहे की सैन्य दलाच्या बद्दलचा अभिमान या देशातल्या प्रत्येक नागरिकाला आहे, आम्हाला आहे. आम्ही त्याच्या पाठीशी कसल्याही प्रसंगी उभं राहणार. पण हे करत असताना त्यांच्या शौर्याचा राजकीय फायदा हे घेण्याचा दळभद्रीपणा यापूर्वी कोणी कधी केला नाही, आम्ही करणार नाही. आणि तो आत्ता केला जातो. आमचं त्याच्याबद्दलची अस्वस्थता. आपण त्याचबरोबर अगदी राहुल गांधींसारख्या नेत्यांनीही नंतर सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितले. पुरावे नाही मागितले. यांनी ज्या वेळेला पहिल्यांदा स्टेटमेंट केलं की 350 लोक गेले, नंतर सांगण्यात आले 250 गेले. त्या पक्षाच्या अध्यक्षांनी आणखीन एक मोठा आकडा अमित शहानी सांगितला. वस्तुस्थिती या बैठका ज्या झाल्या ज्या सर्व राजकीय पक्षाच्या, त्या ठिकाणी वस्तुस्थिती आम्हा लोकांच्या समोर मांडलेली होती, ती वेगळी होती. आणि असं असताना सुद्धा आम्ही इतके लोक मारले, आम्ही इतके लोक मारले, हे जगाच्या समोर सांगायची गरज काय होती? तुम्ही त्याचा बदला घेतला तर त्याच्याबद्दल आमची तक्रार नाही. पण तो बदला घेतल्याच्या नंतर तुम्ही काही गोष्टी केल्या म्हणून सगळ्या जगाला आम्ही ओरडून सांगत नाही की आम्ही हे इतके लोक मारले, तितके लोक मारले, तितके लोक मारले. आज जागतिक लोकांचा मतप्रवाह आहे. तो मतप्रवाह युद्ध आणि तत्सम प्रकारच्या गोष्टी टाळल्या पाहिजेत अशा प्रकारचा आहे. आणि आज नेमकं त्याच्याची विसंगत आम्ही बोलत असतो. आणि दुसऱ्या बाजूनं त्यांनी सातत्यानं सांगितलं होतं प्रधानमंत्र्यांनी निवडणुकीच्या आधी की ज्यावेळी कुठेतरी हल्ले झाले आणि केंद्र सरकारने निषेधाचं पत्र पाकिस्तानला पाठवलं, तर याच मोदी साहेबांनी सांगितलं होतं मनमोहन सिंगांना जाहीरपणाने की लव लेटर पाठवणं बंद करा. उद्या आमच्या हातात सत्ता आली तर तुम्ही एक मारलं तर मी 10 आणेन. आता ही सगळी स्टेटमेंट त्या काळामध्ये केलेली होती. आणि आज जे सैन्य दलांनी काही कर्तृत्व दाखवलं, शौर्य दाखवलं, लगेच तुम्ही आपली माझी छाती आहे म्हणून सांगत पुढे घेतलेलं हा विरोधाभास आहे. पण तुम्ही संरक्षण मंत्री होतात. राजकीय इच्छाशक्ती प्रबळ असल्याशिवाय सैन्य दल कारवाई करू शकेल का? राजकीय इच्छा असं आहे की दर सोमवारी म्हणजे मी संरक्षण मंत्री असताना नंतरही होते, आता आहे का नाही माहीत नाही, दर सोमवारी सकाळी 9 वाजता संरक्षण मंत्र्याच्या कार्यालयामध्ये संरक्षण मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घ्यायची पद्धत यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री झाले तेव्हापासून होती. ती अनेक वर्ष चालू होती. या बैठकीला लष्कराचे प्रमुख, हवाई दलाचे प्रमुख, नेव्हीचे प्रमुख, डिफेन्स सेक्रेटरी, फॉरेन सेक्रेटरी आणि त्याच्यानंतर आमची ही डिफेन्स प्रोडक्शनचा सेक्रेटरी आणि अब्दुल कलाम ज्या संस्थेचे प्रमुख होते, इस्रो ती DRDO त्यातला एक भाग आहे. तर त्या संस्थेचे प्रमुख जे होते यांची दर सोमवारी सकाळी 9 वाजता बैठक असते. त्या बैठकीमध्ये पाकिस्तानच्या बरोबर काय चाललंय, बांगलादेशला काय चाललंय, समुद्रामध्ये काय चाललंय, कुठं काही नवीन दिसतंय का, कुठं काही बाहेरच्या देशाची काही जहाजं वगैरे काही आलीच का, या सगळ्या गोष्टीच्या संबंधी चर्चा करत असते. खूपदा निर्णयसुद्धा घ्यावे लागतात की या ठिकाणी काहीतरी जर दिसतंय त्याच्यावर तुम्ही ॲक्शन घ्या. मला आठवतं आहे की तामिळनाडूच्या खाली समुद्रामध्ये काही हालचाली दिसल्याच्या नंतर त्याच्यावर काही कारवाई केली पाहिजे अशा प्रकारची भूमिका त्यावेळेला नाविक दलाच्या वतीनं वाढल्याच्या नंतर तुम्ही पुढे जा असा त्या बैठकीचा निष्कर्ष होता आणि त्यांनी त्याच्यावर कारवाई केली. या गोष्टी सातत्यानं दर आठवड्याला होत असतात. त्याचा गाजावाजा करायचा नसतो.
या गोष्टी करायच्या असतात देशाच्या संरक्षणाच्या हिताच्यासाठी, आणि आम्ही युद्धखोर आहोत असा जो आमच्याबद्दलचा जो प्रचार आहे त्या प्रचाराला बळकटी न मिळेल याची काळजी घ्यावी लागते. आज या ठिकाणी तशा प्रकारची काळजी घेतली गेली नाही. पण आता ही एका बाजूला काळजी घेतली गेली नाही, दुसऱ्या बाजूला फक्त चीनचा अपवाद वगळता इस्रायलपासून अमेरिकेपर्यंत सर्व राष्ट्रांनी भारताच्या भूमिकेला पाठिंबा दिला, किंवा ही म्हणजे थोडक्यात हे जे केलं ते योग्य आहे अशा स्वरूपाचा एक सूर सगळीकडे आपल्याला दिसला. हा परराष्ट्र धोरणातल्या यशाचा एक भाग आहे का? मला त्याच्यात काही नाविन्य वाटत नाही आहे. कारण आज जगामध्येच युद्धखोर किंवा त्याचा पुरस्कार करण्याची भावना कोणाच्या मनात नाही. ज्या पद्धतीनं जम्मू ते श्रीनगर या रस्त्यामध्ये भारतीय सैन्यावर हल्ला करून घातपात घडवला, ही गोष्ट जगातल्या नेतृत्वाला मान्य नाही आणि त्याचा लाभ आपण घेणं गरजेचं होतं. आणि त्या दृष्टीनं आपल्या परराष्ट्र खात्याने तातडीनं त्या देशामध्ये जिथं त्यांचं नियुक्ती आहे तिथल्या नेतृत्वाची याचं जाऊन ब्रीफिंग केलं आणि त्यांची संमती या कामाला मिळवण्याची खबरदारी घेतली. ही योग्यच आहे, त्याच्याबद्दल मी काही चुकीचं म्हणत नाही. पण याचा अर्थ लगेचच हे एका व्यक्तीचं ही यश आहे. कारण या जे दोन व्यक्ती आहेत, जसं मी अभिनंदनचं सांगितलं तसंच आपल्या नाशिकच्या जवळचा निनावे नावाचा एक फॉरेन लीडर, त्याचं हेलिकॉप्टर पडलं, त्याची हत्या झाली, तो मृत्युमुखी पडला. त्याच्यावर आणखीन 5 अधिकारी होते. त्याच्या घरी मी ज्यावेळी भेटायला गेलो नाशिकच्या सोबत, कुटुंबियांना सांगितलं काही तुमचे प्रश्न आहेत का, सरकारला काही सांगायचं का, तर त्या कुटुंबियांपैकी एकाने एवढंच सांगितलं की आमचा मुलगा या देशाच्या रक्षणाच्यासाठी केला, आम्हाला दुःख आहे पण आम्हाला त्याचा अभिमान आहे. आणि जर सरकारला सांगायचंच असेल तर सर्वस्व देशाच्यासाठी देणाऱ्या आमच्या कुटुंबियाच्या या त्यागाचं राजकारण आणि राजकीय लाभ घेऊ नका, एवढं तिकडं पोचवा. ही भावना ज्यांच्या कुटुंबात लोकांनी हा सर्वस्वाचा मोठा त्याग केला त्यांच्यातही येते. याचा अर्थ लोकांना याचं राजकारण की याची प्रसिद्धी किंवा हे करणं पसंत नाही. हे आपल्या देशात होतं आहे, त्या जगात सुद्धा होतं. तसं हे आंतरराष्ट्रीय राजकारण वगैरे हे झालं. या गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची आंदोलनं, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, असे एका मागोमाग एक आंदोलनं विशेषतः गेल्या 3-4 वर्षामध्ये फार उग्रपणानं दिसायला लागली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आपण मगाशी सांगितलं की शेतीमंत्री केंद्रात असताना तुम्ही खरं म्हणजे खूप काम केलं. ते काम फारसं तुम्हीच सांगितलं नाही कधी. परंतु कर्जमाफी हा एकच उपाय शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असल्यासारखं जे आत्ता चित्र रंगवलं जातं ते कितपत योग्य आहे? कर्जमाफीने कर्जमाफीचा निकाल मीच घेतला होता किंवा मी घेतला होता म्हणण्यापेक्षा ज्या सरकारमध्ये मी होतो त्या सरकारने घेतला होता. त्याला पार्श्वभूमी आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये एक दिवशी एका गावात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती कळली. मी मंत्री होतो शेतीचा. माहिती तातडीने जिल्हाधिकाऱ्याकडे घेतली. सरळ मी प्रधानमंत्र्यांच्याकडे गेलो, मनमोहन सिंगांच्याकडे, आणि त्यांनी सांगितले अतिशय गंभीर गोष्ट आहे, आपण उद्याच्या उद्या तिथे गेलं पाहिजे, वस्तुस्थिती समजून घेऊन आपल्या धोरणात काही कमतरता असेल तर त्या संबंधीचा फेरविचार केला पाहिजे. त्यांनी आणखीन 1 दिवस मागितला. 2 दिवसांनी मी नागपूरला गेलो विमानाने आणि तिथून हेलिकॉप्टरने त्या गावात गेलो. ज्या कुटुंबात आत्महत्या केली त्या कुटुंबाच्या त्या भगिनीला आम्ही भेटलो. तिचं दुःख समजू शकते. तिच्या नवऱ्याने 20 वर्षाची मुलगी होती, तिचं लग्नाची तयारी करायची होती, त्यासाठी थोडं काय घरात असेल नसेल ते विकून तिने आणलं होतं. तिला विचारलं काय झालं, कशामुळे हे केलं. त्यांनी सांगितलं 2 वर्ष पाऊस पडला नाही, कापसावर लावल्या रोग पडला, बँकेचं कर्ज काढलेलं होतं ते आम्ही 2 वर्ष देऊ शकलो नाही, थकबाकीदार झाले, बँकेची नोटीस आली की पैसे भरले नाहीत तर घरावर जप्ती येईल. माझ्या नवऱ्याला सारखी चिंता होती आणि जप्तीची नोटीस ज्या वेळेला आली त्या दिवशी रात्री त्यांनी विष खाल्लं आणि त्यांनी जीव दिला. कशामुळे हे घडलं? तो कर्जबाजारी झाला होता म्हणून.
कर्जबाजारी कशामुळे झाला? निसर्गाचा असहकार होता म्हणून, पाऊस पडला नाही म्हणून पीक गेलं. मग आता ह्या परिस्थितीमध्ये शेतकरी संकटात सापडत असेल तर त्याला बाहेर काढायला कर्जमाफीचा विचार होऊ शकतो का, याची आम्ही चर्चा परत जाऊन केली आणि 70,000 कोटीचं कर्ज माफ केलं. त्याचा फायदा हा झाला की आम्ही नुसतं कर्ज माफ नाही केलं, पण शेती उत्पादन वाढण्याच्या संबंधीची खबरदारी आम्ही घेतली आणि गहू असो, ज्वारी असो, तांदूळ असो, भात असो, या असं कापूस असो, ऊस असो, या सगळ्याचं उत्पादन वाढलं आणि जगातला एक महत्त्वाचा निर्यातदार देश झाला. हे केवळ होऊ शकलं ही सगळी धोरणं आखली म्हणून आज प्रधानमंत्री सांगतायत की शरदरावांनी उत्तर दिलं पाहिजे की त्या काळात का आत्महत्या झाली. माझं त्यांना नम्र आव्हान आहे की गेल्या 2 वर्षामध्ये एकट्या महाराष्ट्रामध्ये, हे काय त्यांचं नाव, आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचं सरकार आल्याच्या नंतर या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 11,998 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. काय तुम्ही केलं ह्याच्यामध्ये हा प्रश्न विचारला तर मोदी साहेबांना आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्याचं उत्तर द्यायला लागेल. त्यांनी काही धोरणं या संबंधीची आखली नाहीत. उगीच आपलं माझ्यावर टीका करत किंवा माझ्याकडनं अपेक्षा करत तुम्ही 5 वर्षात काय केलं. दुसरा प्रश्न तुम्ही सांगितलं की आंदोलनाचा, की आरक्षणाचं आंदोलन. याच बारामतीमध्ये धनगर समाजाचे लोक उपोषणावर बसले होते आणि आज जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते त्यावेळी विरोधी पक्षाचे नेते होते, ते बारामतीला आले, त्या उपोषणकर्त्यांना भेटले आणि तिथे त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या. उद्या आम्ही सत्तेवर आल्याच्या नंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये आरक्षणाचा आम्ही निर्णय घेऊ, हे त्यांनी सांगितलं. लोकांनी त्यांना साथ दिली आणि आज 5 वर्ष व्हायला आली, त्या संबंधीचा कुठलाही निकाल घेतला नाही आणि त्यामुळं आज ठिकठिकाणी त्या संबंधीचे मोर्चे निघालेले पाहायला मिळाले. मराठा आरक्षणाच्या संबंधीची भूमिका त्यांनी जाहीर केली, पदरात काही पडलं नाही. पूर्वीच्या सरकारने मुस्लिम आरक्षणाचा मंत्रिमंडळाचा निर्णय घेतला, तो निर्णय रेकॉर्डवर आहे, पण त्याची अंमलबजावणी केली आहे. समाजातल्या या गरीब घटकाचे रास्त जी दुखणी आहेत ती सोडवण्याच्यासाठी तुम्ही भूमिका जाहीर करता आणि त्याची अंमलबजावणी करत नाही. त्याच्यातून समाजात संताप येतो, नैराश्य येतं. त्या सगळ्याचे दृश्य परिणाम या वेगवेगळ्या प्रकारच्या मोर्चाच्या माध्यमातून देतात. याची 100% जबाबदारी राज्य सरकारला टाळता येणार नाही आणि नरेंद्र मोदींना केंद्र सरकारला सुद्धा टाळता येणार. आपण आरक्षण, आता मराठा समाजाला आरक्षण दिलं किंवा धनगर समाजाला आरक्षण दिलं, आरक्षणाने यांचे सगळे प्रश्न समाजाचे सुटतील का? आरक्षणाचा फायदा कशासाठी होणार आहे? आरक्षणाचा या सगळ्यांच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. शिक्षणाच्या संबंधीची सगळी सुविधा त्यांना मिळणार आहे, त्या मुलांना स्पर्धेमध्ये टिकण्याच्या संबंधीची त्याची कुवत निर्माण होणार आहे. आणि तिसरी गोष्ट की आज या देशामध्ये आरक्षण नोकरीमध्ये, सेवेमध्ये आहे. मी राज्याचा मुख्यमंत्री असताना स्त्रियांना वेगवेगळ्या ठिकाणी 50% आरक्षण दिलेलं होतं आणि नोकऱ्यामध्ये सुद्धा आता 20%, आता मला 11 लक्षात नाही, मुलींना आम्ही त्याही ठिकाणी आरक्षण दिलेलं होतं. त्याचा परिणाम आम्ही बघतो की आरक्षणाच्यामुळं महाराष्ट्रातल्या सगळ्या सार्वजनिक संस्था ज्या आहेत, लोकल सेवा गणवट, म्हणजे म्युन्सिपाल्टी असो, जिल्हा परिषद असो, ग्रामपंचायत असो, या सगळ्या ठिकाणी मला 50% आरक्षणाच्यामुळं भगिनी या ठिकाणी आलेल्या त्यापूर्वी बघायला मिळत नव्हत्या. आणि अन्य ठिकाणी आरक्षणाचा फायदा मुलांना शिक्षणाचे दरवाजे हे उघडे केले गेले. याच्यात कमतरता कुठे आहे की आता केंद्र सरकारने 10% आरक्षण सवर्णांना दिलं आणि सांगितलं की आता मराठा समाजाच्या लोकांनी दिवाळी साजरी करावी, फटाकडे फोडावेत, असं त्यांना याच्यात आरक्षण. हे खरं नाही. आणि कारण माझ्या मते ही फसवणूक आहे. का फसवणूक आहे की उद्याच्याला एखाद्या खेड्यात, दुष्काळी भागातल्या खेड्यात, तिथच्या शाळेत गावच्या एखादा मुलगा शेतकऱ्याचा शिकायला जातो, त्याचे आईवडील शेती करतात, त्याला मुलांच्याकडे दैनंदिन बघायला वेळ होत नाही. दुसऱ्या बाजूला आजूबाजूच्या गावामध्ये, तालुक्याच्या ठिकाणी एखादा चांगल्या घरातला उच्च शिक्षित कुटुंबातला मुलगा हा त्या ठिकाणी शाळेत जातो, चांगल्या शाळेत जातो,
नोमावीसारख्या शाळेत शिकला. फर्ग्युसन कॉलेजमध्ये तो पुढं पदवीधर झाला. आईवडील शिक्षित असल्यामुळे त्यांचे संस्कार त्याच्यात सातत्याने आले आणि उद्या नोकरीला गेल्याच्यानंतर तो खेड्यात शिकलेला मुलगा एका बाजूनं मुलाखतीला बसणार आणि हा फर्ग्युसनमधला बाहेर पडलेला मुलगा मुलाखतीला बाहेर पडणार. त्या फर्ग्युसनच्या निवड त्या ठिकाणी होईल. त्या मुलाला मी दोष देत नाही, पण त्याला जी पार्श्वभूमी त्याला शिक्षणाच्या संदर्भातली मिळली ती दुसऱ्याला मिळाली नाही. आणि ती द्यायची असेल तर आरक्षणाच्या माध्यमातून ती सुविधा त्या ठिकाणी दिली पाहिजे, तर तो वर्ग पुढं वर येण्याच्यासाठी मदत होईल. म्हणून आरक्षण याचा अर्थ कुणाच्या संबंधी हेतुआरोप नाही, कुणाचं काढून घेण्याची नाही. ज्यांच्या पदरात काही पडलेलं नाही त्यांना देऊन इतरांच्या बरोबर त्याला आणण्याचा प्रयत्न करणं आज त्याची राष्ट्रीय गरज आहे. हे जर नाही केलं तर समाजामध्ये कटुता वाढेल. हे देशाच्या दृष्टीने चांगलं नाही, म्हणून आम्ही आरक्षण मागतो. पण हे पूर्वीही करता आलं असतं ना, गेल्या 40-50 वर्षामध्ये केलं होतं. शाहू महाराजांनी महाराष्ट्रात केलं होतं. शाहू महाराजांनी केलं. आपलं सरकार आल्यानंतर झाल्याच्या नंतर त्यांनी 600 रुपयाच्या उत्पन्नवाल्यांना सवलती दिल्या होत्या. त्यानंतर त्या 1200च्या झाल्या. आम्हा लोकांच्याकडे राज्य आलं, आम्ही त्या 1800च्या केल्या, 2100च्या केल्या. काही ना काही केलं नाही तसं नाही, पण आता त्याची व्याप्ती वाढवायची गरज आहे. अशा प्रकारची भावना आज जनमानसामध्ये तयार व्हायला लागली, जागृती समाजामध्ये निर्माण व्हायला लागली. त्या जागृतीची शासकांनी नोंद घेतली पाहिजे आणि करेक्टिव्ह मेजर्स घेतल्या पाहिजेत. त्यासाठी हा आग्रह होता. आपण लोक असं म्हणतात की 10 वर्ष तुम्ही सत्तेवर होतात 14 सालाच्या अगोदर, त्या काळात का नाही झाले? केलं. त्या काळात त्यातल्या अनेक गोष्टी केल्या, सातत्याने केल्या, राबवल्या. म्हणजे त्या मुलींच्या बाबतीत केला, या घटकांच्या संदर्भातल्या केल्या, त्याच्यात जर वाद नाही. मगाशी मी सांगितलं की मुस्लिम समाजासाठी मंत्रिमंडळाचा निर्णय कमिटी नेमून जो घेतला तो याच्यासाठीच केलेला होता. पुढे सरकार बदललं त्यांनी त्याची अंमलबजावणी केली नाही. असे निर्णय घेतले नाहीत, घेतले आणि ते घेऊन पुढे राबवायचे होते. असा त्याच्यात आणखीन काही गोष्टी होत्या. काही गोष्टीला घटनात्मक दुरुस्तीच्या संबंधीची आवश्यकता होती. ज्या वेळेला आता धनगराच्या आरक्षणाचा प्रश्न होता, त्यांची मागणी काय होती? त्यांची मागणी होती ट्रायबलच्या संदर्भात ज्या सवलती मिळतात त्या आम्हाला मिळाल्या पाहिजे. आम्ही काय त्या संबंधीची मागणी केली की या सवलती आपण देऊ, ट्रायबलला जे मिळते त्याला धक्का न लावता, SC ST OBCला जे मिळते त्याला धक्का न लावता ते प्रोटेक्ट करून या वर्गाच्यासाठी काहीतरी वेगळं दिलं पाहिजे. आणि ते देण्याच्यासाठी घटनेत सुद्धा दुरुस्ती करायची गरज आहे. आणि ती घटनेमध्ये दुरुस्ती करण्याच्यासाठी गेले काही वर्ष आमचे प्रयत्न होते. मी स्वतः बैठक घेतलेली होती केंद्र सरकारमध्ये असताना, आणि त्यावेळेला मी धनगर समाजाच्या समोर एक विषय असा मांडला की सध्या आपण सवलती देऊ, आरक्षणाचा कायदा हो, पण प्रशासकीय आदेशाने राष्ट्रपतींना आपण अध्यादेश करायला जाऊ आणि नंतर ज्या वेळेला संसदेमध्ये बहुमत मिळेल घटनात्मक दुरुस्ती करायला, त्यावेळी संसदेत जाऊ, घटनात्मक दुरुस्ती करू आणि कायमचा प्रश्न सुटू. हे काही एका दिवसात होणार नाही, पण त्याला त्यावेळेला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. आता तुम्हाला आम्ही पुलोदपासून पाहतो आहोत. पुलोदच्या काळामध्ये तुमची जी तडफ होती, तुमचं जे सर्वसमावेशकत्व होतं, किंवा समाजातल्या तरुणांपासून साहित्यिकांपासून सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार एक सर्वमान्यत्व होतं, हे गेल्या काही वर्षात बदलत गेलं का? अजिबात नाही. तर मी मुख्यमंत्री म्हणून असणं आणि त्याला व्यापक सगळ्या विषयाच्या संबंधीचे निर्णय घेणं हे सहज शक्य होतं. आणि तुम्ही एका खात्याचे मंत्री म्हणून जर काम करता तर तुम्हाला त्या खात्याच्या बाहेर अन्य क्षेत्रामध्ये मंत्रिमंडळाला जाता येत नाही. हा, तुम्ही चर्चा करू शकता पण निर्णय घेऊ शकता. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत तुम्ही शपथ घेऊन जो विषय तुमच्याकडे दिलेला आहे त्या संबंधीच्या आग्रहाची भूमिका तुम्ही घेऊ शकता. एक, आणि मी व्यक्ती म्हणून त्या अनेक ठिकाणी मी अनेक क्षेत्रात काम करतो होतो म्हणून त्या संबंधी या सगळ्या वेगळ्या घटकांच्या प्रश्नामध्ये सातत्यानं लक्ष द्यायची भूमिका माझी आहे, होती आणि इथून पुढेही राहील. पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, विशेषतः पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जातीयवाद वाढतो आहे का? जातीयवाद
ज्या प्रकारची आत्ताच्या राज्यकर्त्यांची नीती आहे त्याच्यामुळे तो वाढतोय. मला आजच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याबद्दल कधी माझी अपेक्षा नव्हती. आज ते ज्या पद्धतीनं म्हणजे ते बोलतात अतिशय मिठास, ती भाषा फार चांगली वापरतात, पण काही निर्णय अशा पद्धतीने घेतात की ज्या निर्णयाचे दुष्परिणाम शेवटी समाजाला भोगावं लागतं. त्यांनी इथं येऊन ते सांगितलं की मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत मी आरक्षण देईन तुम्हाला, आणि त्या 4.5 वर्षामध्ये पाहिलं याचा काहीतरी परिणाम होत नाही त्या समाजावर. किंवा त्यांनी मराठा समाजाच्या संबंधीचा निर्णय घेतला, 18% 16% काय आरक्षण जाहीर केलं, आणि ते जाहीर केल्याच्या नंतर तुम्ही आता दिवाळी साजरी करा म्हणून सांगितलं, आणि त्यांनीच ज्यांना ॲडव्होकेट जनरल म्हणून राज्याची नियुक्ती केलेली होती, मला वाटतं त्यांचं नाव अणे, श्री हरे अणे, की त्यांनी त्याची नेमणूक ॲडव्होकेट जनरल म्हणून आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी केली. हा निर्णय झाला, हाणे साहेबांनी आपला राजीनामा दिला, आणि या निर्णयाच्या विरुद्ध हायकोर्टामध्येची भूमिका ते मानत आहेत. त्यांचा अधिकार आहे, मी असं म्हणत नाही, वकील म्हणून त्यांना म्हणायचा अधिकार नाही, पण मला याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांची भूमिका स्वच्छ दिसत नाही. तुम्ही एका बाजून निर्णय घेऊन साजरा करा म्हणता, दुसऱ्या बाजूने तुम्ही नियुक्ती केलेली व्यक्ती त्या पदाचा राजीनामा देऊन त्या तुमच्या निर्णयाच्या विरुद्ध त्या ठिकाणी उभा राहता, आणि तुम्ही त्याला उत्तर देण्यासाठी जी खबरदारी चांगले प्रतिनिधी पाठवून घ्यायची आवश्यकता होती ती त्या ठिकाणी घेत नाही. लोकांच्या मनात संशय, शंकेला लागायचे, शंकेची फाल चूक होते. बाकी काही तुम्ही करा, पण व्यापक समाजामध्ये राज्यकर्त्यांच्या हेतूबद्दलची अशी शंका निर्माण होण्याची स्थिती, याच्यातून तुम्ही म्हणला जातीवादाच्या संबंधीचा विषय जो लोकांच्या मनात नाही तो अशा कृत्यामुळे येतो, आणि त्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांना टाळता येणार नाही. पण त्यांचं म्हणणं, विशेषतः तुमच्या संदर्भात त्यांचं म्हणणं असं की मी विशिष्ट जातीचा आहे म्हणून माझ्या विरोधात सारखं चालतं. असे मुख्यमंत्री मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, कधी हा विषय निघाला? मी विरोधी पक्ष नेता होतो, आम्ही कधी हा विषय काढला? मनोहर जोशींची आम्ही जात कधी काढली? 11 वर्ष वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते बंजारा समाजाचे, कधी हा विषय आम्ही लोकांनी काढला? आम्हाला अभिमान होता त्याचा. अशी किती वेळा सुशील कुमार शिंदे होते, कधी त्या संबंधीचा विषय त्यांची जातपात कोणी काढली होती? विरोधात असताना सुद्धा घेतली नाही. यांनाच असं का वाटतं? मनोहर जोशींना का कधी वाटलं नाही? आज यांनाच असं वाटतं कारण हा गिल्टी कॉन्शियस आहे. यांनी काही घेतलेल्या निर्णयाच्या माध्यमातून त्यांनी व्यापक असा दृष्टिकोन ठेवून जी पावलं टाकली पाहिजे होती ती जर टाकली नसतील आणि ते लोकांना हळूहळू जाणवायला लागलं असेल, त्यामुळे जी अस्वस्थता आहे ती अस्वस्थता आज ती या पद्धतीने मांडतात आणि आम्हा लोकांच्यावरती आरोप करण्याची भूमिका घेतली. पण जातीयवाद निर्मूलन त्याचं कसं होईल असं तुमची काय कल्पना आहे? की साधी सरळ गोष्ट आहे, राज्य सगळ्यांच्यासाठी. यशवंतराव चव्हाणांना पहिल्यांदा प्रश्न विचारला होता की राज्य मराठा होणार का काय होणार? त्यांनी सांगितलं मराठी होणार. यशवंतराव चव्हाणांनी मराठी होणार ही भूमिका मांडली आणि त्यांच्या कालखंडामध्ये सवन राज्याला जी दिशा दिली ती वर्षानुवर्ष आम्ही चालवलेली होती. कधी असं नाही वाटलं किंवा तुमच्या वाईच्या त्या संस्थेचं प्रमुख पद त्या ठिकाणी शास्त्रीबाबांना द्यावं. ते शास्त्रीबाबांना द्यावं, शास्त्रीबाबांच्याकडे काही ब्राह्मण कोणी बघितलं नाही. एक गाढा विद्वान या सगळ्या क्षेत्रातला अत्यंत जाणकार अशा प्रकारचा, ज्याला चालता बोलता एन्सायक्लोपीडिया लोक म्हणायचे, अशा व्यक्तीला त्या ठिकाणी त्यांनी निवड केली. त्याच्या जातपात बघितले होते. हे संस्कार महाराष्ट्राचे होते. महाराष्ट्राचं राज्य त्या पद्धतीने चाललेलं होतं. सातत्याने तसे निकाल त्या ठिकाणी घेतले गेले होते. आज त्याच्यापासून कुणी वेगळं जात असेल आणि ते बाहेर येतं म्हणल्याच्या नंतर त्याच्यात अस्वस्थता येत असेल तर हे गुत्ते ढकललं पाहिजे. जसं मागच्या निवडणुकीला मोदी त्यावेळेस सातत्यानं म्हणत होते की डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट, विकास विकास विकास, आणि एकदम यावेळी हिंदू आणि हिंदू दहशतवाद वगैरे वगैरे हे जे मुद्दे काढले, याचा अर्थ आपलं पहिल्या सगळ्या बांधलेल्या गोष्टीतलं अपयश आहे ते डायव्हर्ट करण्याच्यासाठी हे केलेलं आहे. आणि आजचे मुख्यमंत्रीसुद्धा दुर्दैवानं या पद्धतीने करतात.
माझ्या मते त्यांच्यासारख्या सुविद्य तरुण माणसांनी, आणि मला त्यांच्या कुटुंबाची माहिती आहे, त्यांचे वडील माझे अत्यंत जवळचे मित्र होते आणि मी त्यांच्याकडे जाणं येणं करत असे. अशा कुटुंबात वाढलेल्या व्यक्तीनं या पद्धतीचे आरोप हे कोणाच्या संबंधी करणं हे योग्य नाही, एवढंच मला सांगायचं. यापेक्षा मी अधिक काही त्याच्यावर भाष्य करू इच्छित नाही. आता याच पार्श्वभूमीवर पुण्यातल्या आत्ताच्या काँग्रेसच्या उमेदवारीबद्दल खूप चर्चा झाली की तुम्ही प्रवीण गायकवाड आणि शिंदे या दोघांचा आग्रह धरला होता. मी पुणे शहरातल्या काँग्रेस पक्षाच्या निवडीच्या संबंधी यत्किंचितची चर्चा कोणाशी केलेली नाही. करण्याचं कारण नाही. मी एकच चर्चा करत होतो माझ्या पक्षात की पुण्याच्या जागेचा आग्रह तुम्ही धरू नका. पुण्यामध्ये महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य, मला आता आकडा लक्षात नाही, पण 30-35 पेक्षा जास्त आहेत आणि काँग्रेसचे 8 किंवा 9 आहेत. त्यामुळं शक्ती हे सूत्र धरल्याच्या नंतर राष्ट्रवादीची परिस्थिती पुण्यात अधिक चांगली. पण तरी मी माझ्या सहकार्यांना सांगत होतो की पुणे जिल्ह्यातल्या अन्य जागा आपण लढवतो, पुण्यात शहराची जागा ही काँग्रेसला सोडली पाहिजे. तिथं जो कोणी उमेदवार असेल त्याच्यासाठी आपण कष्ट करायची तयारी ठेवा. आणि म्हणून गायकवाडांची शिफारस मी केली. याच्यात यत्किंचितही सत्य नाही. आणि गायकवाड मला भेटले होते, त्यांनी या संबंधीची चर्चा केली. मी त्यांना म्हणलं, तुम्ही शेका पक्षात आहात, तुम्ही काँग्रेसमध्ये नाही, तुम्ही का काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तुमच्यासाठी काम करायची अपेक्षा करता. त्याच्यानंतर त्यांनी पक्ष सोडण्याचा निकाल घेतलेला दिसतोय. आम्ही काही त्यांची शिफारस कुठे केलेली नाही किंवा शिंद्यांची शिफारस आम्ही केलेली नाही. हा निर्णय काँग्रेसचा अंतर्गत आहे, तो त्यांनी घ्यावा. आता हे आम्ही सांगत होतो, प्रभावी उमेदवार त्या ठिकाणी द्या. आत्ताच्या उमेदवाराबद्दल जे दिले त्याच्याबद्दल काय आपलं मत आहे? असं आहे की आम्ही आणि काँग्रेस एकत्र आहोत आणि आम्ही एकत्र असल्यामुळे जे कोणी पक्षांनी निर्णय घेतले असतील, आज मी तिला आमचं समर्थन देणार आहे. त्याच्यामध्ये गुणवत्तेच्या संबंधीची आज आम्ही चर्चा करणार नाही, कारण आम्हाला मतं मागायला लोकांना त्यांना घेऊन जायचे. आणि त्यावेळी आम्ही जर आता काहीतरी उलटं सुलटं भाष्य केलं तर त्याचा दुष्परिणाम आमच्या सामूहिक यशावर विपरीत होईल. म्हणून मी त्याच्यावर भाष्य करणार नाही. मी आणि माझे सगळे सहकारी आज काँग्रेसने ज्यांची नियुक्ती केलेली त्याला पूर्ण शक्तीने मदत करणार आहोत. यश मिळेल न मिळेल हे नागरिकांच्या हातात आहे. पण आता पुण्याची जागा जशी आपल्याला नको असं तुम्ही ठामपणानं पक्षातल्या कार्यकर्त्यांना सांगितलं आणि अर्थात तुमचा शब्द डावलण्याचा काही प्रश्न येत नाही कुणाचा. तर राधाकृष्ण विखेंचं असं म्हणणं आहे की नगरची जागा जर सोडली असती तर सुजय भाजपमध्ये गेलेच नसते आणि केवळ तुमच्यामुळे ती जागा गेली आणि त्यामुळे त्याला तिकडे जावं लागलं आणि आमच्या घराण्या वडिलांपासून ती जागा राष्ट्रवादीला राहिली पाहिजे ही भूमिका मी आणि माझ्या सहकार्याने घेतली. असं आहे की जागेचं वाटप पूर्वी झालं होतं मागच्या निवडणुकीत. त्या निवडणुकीत ही जागा राष्ट्रवादीकडे होती, काँग्रेसकडे नव्हती. विधानसभेच्या वेळेला आम्ही काँग्रेस सेपरेट लढलो. 6 विधानसभेच्या जागा आहेत, तिथं काँग्रेसचं विधानसभेचं सदस्य 0 आहे. 2 विधानसभेचे सदस्य, एक श्रीगोंदा आणि एक अहमदनगर राष्ट्रवादीचे आलेले आहेत. आणि 6 जागेवर एकंदर राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पडलेली मतं आणि काँग्रेसच्या एकंदर 6 उमेदवारांना पडलेली मतं जर बघितली तर काही लाखाचा फरक आहे. राष्ट्रवादीची मतं जास्त. त्यामुळे ज्या पक्षाकडची जागा आहे, ज्या पक्षाकडे जागा आहे ती आम्ही दोघांनी मान्य केलेली आहेत आणि तिथं आमची शक्ती अधिक आहे हे माहीत असताना सुद्धा त्या जागेचा हक्क का धरावा. पण त्यामुळे असं आहे की उद्या कोणतं सांगेल की आम्हाला नाही दिली तर मी बाहेर फुटून भाजपत जाईल, तर हेच याचा अर्थ तुमच्या पक्षाची निष्ठा स्पष्ट होते. आणि मला सांगायला हरकत नाही की माझ्याकडं ज्यांनी हे विधान केलं तुम्ही म्हणता ते स्वतः चिरंजीवांच्या सह आले आणि मला सांगितलं त्यांनी, चिरंजीवन त्यांनाही सांगितलं की मला उभं राहायचं, मी तयारी केली आहे, मला माझ्यासाठी ही जागा सोडा, नाही दिली तर मी उभं राहणार नाही.
असं नाही झालं तर मी उभं राहणार याचा अर्थ काय? मी म्हणलं आमच्या शुभेच्छा आहेत. पण पवारसाहेब, असं नाही कुठेतरी वाटत की एक 10 वर्षापूर्वी असं कुठलाही तरुण तर सोडाच, ज्येष्ठ नेता सुद्धा तुम्हाला अशा प्रकारचं सांगू शकला नसता? नाही, असं 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 आहे की ज्या वेळेला कोणाच्या तरी मनात माझ्या याच्या कुटुंबाच्यासाठी ठरलेल्या सगळी नियम हे बाजूला टाकून शक्ती केंद्र तपासण्याच्या संबंधीच्या ज्या पद्धती आहेत त्या पूर्णपणाने बाजूला टाकून मी म्हणतोय म्हणून तुम्ही जागा सोडल्या पाहिजेत, आम्ही पक्ष चालवायला या ठिकाणी बसलो आहे आणि त्यामुळे आम्हाला आमच्या पक्षाच्या सहकाऱ्यांच्या हिताची जपणूक करणं ही माझ्या सहकाऱ्यांची जबाबदारी आहे. पण आता याच पार्श्वभूमीवर पार्थची उमेदवारी हा एक मोठा चर्चेचा विषय झाला. फार मोदींपासून त्याची चर्चा झाली. अनेकदा काय होतं, लोक असं म्हणतात की पवारसाहेबांच्या मनात काय आहे याचा माझ्या मनात होतं असं सरळ असं आहे की पार्थची उमेदवारी त्या ठिकाणी आम्ही सतत हारलो आहे. आमच्याकडे त्या ठिकाणी लढावेल असा उमेदवार नव्हता. आमच्याकडे उमेदवार होते, नाही असं नाही, पण प्रभावीपणा लढेल असं दिसत नाही. हा मतदारसंघ 3 विधानसभा रायगड जिल्ह्यात आहे जिथे शेतकरी कामगार पक्षाची शक्ती आहे आणि 3 इकडची आहे पुणे जिल्ह्यातली. त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शक्ती आहे. शेका पक्ष आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सतत आपण इथं हसतोय, याच्यातून काही प्रयोग करायचा असेल तर तुम्ही 5ला त्या ठिकाणी संधी द्या, कदाचित ही जागा आपण जिंकू शकू. आणि शेका पक्षाने स्वच्छ सांगितलं की तुमचा कुटुंबातला कॅन्डिडेट असेल तर आम्हाला जिंकून देण्याच्यासाठी अधिक सुलभता होईल. आणि म्हणून जी जागा आपण घालवली सतत, ती जागा जिंकण्याच्यासाठी काही पर्याय होत असेल तर पक्ष चालवताना तो विचार करावा लागतो. पण तुम्ही तर जाहीर केलं होतं की पार्थ उभा राहणार नाही. आम्ही पण ज्या वेळेला मला शेका पक्षाने सांगितलं की दुसरा उमेदवार अजिबात टिकणार नाही, तेव्हा मला त्या पक्षाचं आणि त्याचं शक्तीस्थान आहे त्या ठिकाणी. आज रायगडमध्ये शेका पक्ष हा महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्या मदतीशिवाय आम्ही जाऊ शकत नव्हतो आणि म्हणून राहणार नाही ही भूमिका आम्ही घेतली. त्यांच्या मुलांच्या सह घेतली, त्यांच्या संमतीने घेतली. पण ज्या वेळेला असं दिसलं की हिचा पर्याय नाही त्यावेळेला हा निर्णय घ्यावा लागला. पण काय योगायोग आहे की तुम्ही म्हणालात की मीच फक्त लढेन आणि आता फक्त तुम्हीच लढत नाही. कधीच म्हणलो मी लढेन हे तुमच्यासारख्या लोकांनी खोटं छापलं. हो, मी असं सातत्याने म्हणलं की ती जागा मला काही करून जिंकायची, ती तुम्हाऱ्याची. तिथं आमच्यात थोडे मतभेद होते. तिथं विजयसिंह मोहिते पाटील यांना तिकीट द्यावं असा आमच्या सगळ्यांचा आग्रह होता. त्यांची अपेक्षा होती त्यांच्या चिरंजीवांना द्यावी. त्यांच्या चिरंजीवांच्या बाबतीत आम्हाला काही कोणाचा विरोध नव्हता. प्रश्न आमच्या सगळ्यांचं असेसमेंट हे त्यांना अनुकूल नव्हतं चिरंजीवांना. आणि तिथं खाली जे आमचे आमदार आहेत 6 पैकी 4, त्या 4 मतदारसंघातल्या आमच्या सहकाऱ्यांनी स्वच्छ सांगितलं की त्या 4 मतदारसंघातल्या सहकारी की या ठिकाणी एक तर विजयदादा चालतील किंवा तुम्ही राहा किंवा आणखीन कोणतरी कॅन्डिडेट टाका, जिथं दुसरा चालणार नाही. आणि हे आम्ही सगळे सर्वे केले. त्या सर्वेमधनं आणखीन आमच्या वेगवेगळ्या ज्या पद्धती त्यातून ज्यावेळी आम्ही या निष्कर्षाशी आलो तेव्हा मला आमचे लोक ज्याच्यात मतभेद असते ते एकत्र आणायचे होते. आणि एकत्र आणण्यामध्ये मी अधिक लक्ष घातलं. मी गेलो, सांगोल्याला गेलो, करमाळ्याला गेलो, सभा घेतल्या. त्यावेळी तिथं लोकांनी सांगितलं की तुम्ही भरा, तुम्ही भरा. मी सांगायचं योग्य वेळी मी सांगेन, तुम्ही काय काळजी करू नका, पहिल्यांदा एकत्र या. आणि मी तिथली एकवाक्यता करण्याच्या संबंधीची जी काही खबरदारी घेतली होती, मी उभं राहायचं नाही हा निर्णय 2014 साली मी घेतला. 2014 साली मी निवडून यायला मला अडचण नव्हती, पण मी उभं राहिलो नाही. आणि त्याच वेळेला ठरवलं मी आता डायरेक्ट लोकसभेच्या निवडणुकीला राहणार नाही. जर जायचं असेल तर इनडायरेक्ट अप्पर हाऊसमध्ये जायचा प्रयत्न करेन. त्यावेळी मी राज्यसभेत गेलेलो होतो आणि म्हणून याही वेळेला मी राहणार नव्हतो. पण शेवटी आपल्या सहकाऱ्यांना एकत्र ठेवून त्यांच्या आत्मविश्वासाला धक्का बसू नये याची काळजी पक्ष नेतृत्वाला घ्यावी लागते, यापेक्षा दुसरं काही नाही.
आणि म्हणून आम्ही ती काळजी घेतलेली होती. माझा निर्णय पक्का होता, मी लढवायची नाही. पण त्याच्यात मग गृहकलह वगैरे खूप चर्चा होत गेल्या. नाही, असं ग्रहकलह कसं झालं, त्याच्यात ग्रहकलह प्रश्न असा आहे की मोहिते साहेबांना आम्ही तुम्ही उभा राहा सांगत असताना त्यांनी मी उभं राहणार नाही सांगितलं, तर मग पक्षाला निर्णय घ्यायचा अधिकार आहे की नाही पर्याय, आणि तो कसा तर त्याच्यावर कुठं ग्रहकलह होतो का काय मला माहिती नाही. तुम्ही लढायचं नाही असं ठरवल्यामुळे कार्यकर्त्यांची जी नैतिक मनोबल आहे त्याच्यावर परिणाम झाला का? मग छगन भुजबळ म्हणाले मी नाही लढणार, असं झालं का? तो होऊ नये म्हणून मी काळजी घेतो, आणि म्हणून आम्ही त्याच्यात विचार त्याच वेळेला केला होता. मोहिते मागच्या वेळी मी उभं राहायचं नाही ठरवलं, तर आम्ही उमेदवार मोहिते काढले आणि त्यांना आम्ही सगळ्यांनी निवडून आणलं. त्यामुळे पुन्हा त्यांनीच राहिलं पाहिजे हा आम्ही आग्रह धरला, आणि ते राहत नसतील तर आम्ही पर्याय शोधून ठेवलेला होता की जो पर्याय आज त्या ठिकाणी लढतोय. पण या गोष्टी आम्ही शेवटपर्यंत कधी सांगत नसतो, कारण जर मोहिते साहेबांनी मान्य केलं तर आणखीन काहीतरी पर्याय आणून आपण त्यांच्या यशामध्ये अडथळा निर्माण करायला नको, म्हणून आम्ही त्याच्यावरती भाष्य केलेलं नव्हतं. पण आमचा आग्रह मोहित्यांचा होता, तो नसेल तर पर्यायाचा सुद्धा विचार पक्षामध्ये करावा लागतो, तो आम्ही केला होता. पवारसाहेब, एक अगदी वेगळा विषय माझ्या मनात आहे. मी तुम्हाला पु ल सुनीताबाईंसारख्यांशी अतिशय किती जवळचे तुमचे संबंध होते, एवढ्या मोठ्या साहित्यिकांशी हेही पाहिलेलं आहे. तसेच कलावंतांशी, मोठमोठे दिग्गज कलावंत, ते सगळ्यांची नावं मी घेत नाही, किंवा शंतनुराव किर्लोस्करांसारखा मोठा उद्योगपती तुमच्यावर मुलासारखं प्रेम करायचा. ही सगळी, किंवा नानासाहेब गोरेंच्या अंत्यविधीनंतर त्यांचं काय करावं, पुढची पद्धत काय ठेवावी, ह्याचा निर्णय तुमच्याकडे होता सगळा, म्हणजे तुमच्यावरती सगळे अवलंबून होते. तर ही अशी माणसं तुमच्या भोवतालची आज कुठेही गेलेली नाही. जे हयात आहे ती सगळी आहेत, त्याच्यात काही बदल झालेला नाही. माझा ऋणानुबंध त्याचा तेवढाच आहे. आम्ही नित्याने भेटतच असतो, परंतु त्याचा कुठेतरी राजकीय ह्याचा गैरफायदा आम्ही कुणी घेतला असं जाणू नये याची आम्ही काळजी घेत असतो. म्हणजे या सगळ्या साहित्यिकांशी माझे संबंध असतात, कलावंतांशी माझे संबंध असतात, उद्योजकांशी माझे संबंध असतात. आज ज्या महत्त्वाच्या संस्था मी चालवतो, नेहरू सेंटरचा मी अध्यक्ष आहे, त्या नेहरू सेंटरचा मी अध्यक्ष आहे, तिथे ट्रस्टी कोण आहे त्याची यादी वाचा. सगळे या राज्यातले देशातले सगळ्यात महत्त्वाचे लोक आहेत, सायंटिस्ट आहेत, टेक्नोक्रॅट्स आहेत. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे आज ट्रस्टी तुम्ही बघा, नावलो महानोर त्या ठिकाणी आहेत. आणखी अनेक लोक आहेत की या प्रकारचे लोक, आणि आमची नित्यानं बैठक असतात, संपर्क असतो, त्याच्याबद्दल काही फरक पडलेला नाही. असं आणखी एक मला जुनं आठवतं, शंतनुराव किर्लोस्करांनी मला हे सांगितलं होतं मी तरुण असताना, त्याचा तपशील तुम्ही सांगू शकाल की रॉबर्ट मॅकनामारा ज्या वेळेला वर्ल्ड बँकेचे प्रमुख होते ते पुण्यात आले होते, आणि तुमची त्यांची भेट झाली तेव्हा मला वाटतं तुम्ही असे 35-36-38 वर्षाचे असाल. आणि त्यानंतर रॉबर्ट मॅकनामारा असं म्हणाले होते, असं शंतनुरावांनी सांगितलं की हिअर इज अ प्राईम मिनिस्टरियल मटेरियल. असंही की ते इतकं खरं नाही आहे. रॉबर्ट मॅकनामाराला याच्या आधी मी अमेरिकेत जाऊन भेटलो होतो. मी त्या काळामध्ये दरवर्षी अमेरिकेला किंवा काही देशात जायचो, विशेषतः इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, युनायटेड नेशन्स आणि वर्ल्ड बँक या 3 ठिकाणी मी नित्यानं जात असे. तिथं अनेक चांगली माणसं असायची, त्याच्यातून जगात काय चाललं आहे, वेगवेगळ्या विषयावर काय चाललं आहे याच्याशी डायलॉग करायची संधी मिळायची. आज जे पुण्यामध्ये निवृत्त झाले पण विजय केळकर त्यावेळी तिथं IMF होते, त्यांच्याकडे मी अनेकदा गेलेलो. विजय केळकरनी या सगळ्यांच्या माझ्या बैठका त्या ठिकाणी अरेंज केलेल्या आहेत, आणि एक आपल्याला ग्लोबल या संबंधीचं ज्ञान व्ह्यू तो याला मदत होतं, म्हणून ते मी करत असे. अशामध्ये रॉबर्ट मॅकनामाराशी चर्चा कुठं ना कुठे माझी झालेली होती, आणि त्यांनी असं एक सहज सांगितलेलं होतं की मला या तरुण माणसाच्यात पोटेन्शियल दिसतं. आणि ते त्यांना कुणी सांगितलं होतं
त्यांना हे जे.आर.डीनी सांगितलं होतं. बरं. जे.आर.डीचं स्टेटमेंट त्या सगळ्या मी हजर होतो. हां. त्या बैठकीमध्ये जे.आर.डीने हे स्टेटमेंट केलं. त्या स्टेटमेंटच्या आधारे रॉबर्ट मॅक्रोला म्हणले की आय हर्ड की पर्सन लाईक जे.आर.डी हॅज मेन्शन अबाउट दिस यंग मॅन अँड हिज प्रॉस्पेक्ट वगैरे वगैरे वगैरे. पण ते मग गणित चुकलं कुठे? चुकलं अनेकदा नाही, नाव आलं आधी- तुमचं, पण कशाला? पंतप्रधान पदासाठी पंतप्रधान पदाला ज्या पक्षामध्ये मी 20 जागा लढवतो, मी पंतप्रधान पदाची अपेक्षा कशी करायची? आम्ही ज्यावेळेला वेगळा पक्ष काढला आणि वेगळ्या पक्षामध्ये माझ्या पक्षाचे संसदेमध्ये याची काय महाराष्ट्रामध्ये माझे 50-60 आमदार निवडून येतात, नाही असं नाही, सतत येतात. त्यांची गेल्या 15 वर्षाच्या 20 वर्षाच्या निवडणुकीत दिसलं. सत्तेमध्ये सुद्धा माझे लोक या ठिकाणी होते, पण संसदेमध्ये आम्ही 12 आणि 14च्या वर कधी गेलो नाही. आणि 12 आणि 14 या स्ट्रेंगच्या समोर तुम्ही देशाच्या प्रधानमंत्रीपदाची अपेक्षा करायची. मी इतकं इरॅशनल पॉलिटिक्स कधी करत नाही. मीडियाने काही लिहिलं, काही लोक भाषणात बोलले, माझे कार्यकर्ते कुठं काही बोलले, तर मी या बाबतीत अत्यंत कूल हेलेलं आहे की हे वास्तवतेच्या आसपास सुद्धा नाही. त्यामुळे ह्याचा विचार न केलेला बरा. कारण गणित चुकायचा प्रश्नच नाही, गणितच नव्हतं. हे तुम्ही अनेकदा स्पष्ट केलेलं आहे की इतक्या कमी जागा लढवलेला व्यक्ती पंतप्रधान कशी होईल. पण आता एका बाजूला निवडून आलेल्या जागा हा एक भाग आहे, पण जागा उभ्या करू शकतो, बहुमत उभं करू शकतो, संख्याबळ जमवू शकतो, या ताकदीलाही महत्त्व आहे ना. पण ती वेळ नाही झालेली अजून. हां. ही वेळ काही आत्ता आलेली नाही. हां. आम्ही आत्ता जो प्रयत्न करतो सगळे लोक एकत्र आणायचे, नाही त्याच्यात आम्हाला पूर्ण यश आलं. पण पुन्हा आमचं सगळ्यांचं हे ठरलं की निवडणूक झाल्याच्या नंतर BJPला पर्याय दिला, जे आपण सगळे घसू, आपण एकत्र बसू. या सगळ्या बैठका माझ्याच घरी दिल्लीमध्ये होतात, झाल्या. आणि यानंतर सुद्धा करायच्या ठरलेले ते मी करत राहणार. कारण मला या देशामध्ये मोदींच्या हातातून या देशाची सूत्र राहणं ही राष्ट्रीय आपत्ती वाटते. आणि ही राष्ट्रीय आपत्तीतून देशाची सुटका करण्याच्यासाठी हातभार लावावा, तिथं व्यक्तिगत राहावं हा यत्किंचित सुद्धा न ठेवता आपण त्या संबंधीची पावलं टाकावीत असं मनापासून वाटतं. जर त्याच्यात माझं व्यक्तिगत अभिलाषाही असते तर मी लोकसभेला उभं राहिलो असतो. पण मला पुढच्या गोष्टीमध्ये त्या अभिलाषा नाहीत, म्हणून लोकसभेचा माझा निर्णय 14चा तो मी कायम ठेवला. पण हे सगळं करत असताना मला या देशामध्ये स्थिर सरकार देणारं आणि या देशाला पुढे नेणारं एक पर्याय उभं करण्याच्यामध्ये आपला हातभार लागणे आवश्यक आहे असं मनापासून वाटतं. यश मिळेल का नाही मी सांगत नाही, पण काळजी आपण घ्यावी असं मनापासून वाटतं. पण त्याच्यात राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यांचं नेतृत्व तुम्हाला आशादायक प्रश्न असा आहे की अचं नेतृत्व काय वचं नेतृत्व हे महत्त्वाचं आहे. त्या नेतृत्वाच्या पाठीमागे संख्या काय उभी राहते हे महत्त्वाचं आहे. संख्या ज्या व्यक्तीच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात असेल, संसदीय लोकशाही पद्धतीमध्ये ती गोष्ट मान्य करावं लागेल. आणि मी राहुल गांधींच्या 2 दिवसापूर्वी, याच्यापूर्वी माझ्याशी काही चर्चा झाली, 2 दिवसापूर्वी मी त्यांचं स्टेटमेंट वाचले की आम्हाला इथं परिवर्तन पाहिजे, त्यासाठी कोण प्राईम मिनिस्टर वगैरे हा विषय आज आमच्या पुढे नाही, हे त्यांनी 2 दिवसापूर्वी सांगितलं. निवडणुकीच्या नंतर बसू म्हणून सांगितलं. योग्य आहे हे स्टेटमेंट. पण मग आत्ता जे आघाडीत नेते आहेत त्यातलं कोण तुम्हाला जास्त सक्षम वाटतं? असं की त्यावेळेचा नंबर वगैरे बघून लोक अनेक आहेत. देश चालवू शकतील अशा अनेक लोक आहेत. मी त्यांची आता नावं घेत नाही, पण मला असं दिसतं ते 1, 2, 3, 4 लोक देश चालवू शकतील, प्रभावीपणे चालू शकतील. पण याच्यामध्ये आवश्यकतेचा नंबर आहे का? उद्याच्या परिस्थिती कशी होणार आहे, निवडणुकीचा या देशातले लोक काय निर्णय घेणार, या गोष्टी ज्यावेळेस स्पष्ट होतील त्यावेळेला आपण या संबंधीचं भाष्य करणं किंवा आग्रह धरणं ही योग्य होईल. त्याचा शेवटचा प्रश्न, तुमचे अंदाज चुकत नाहीत. माझी एक अशी आठवण आहे, तुमच्या लक्षात असेल नसेल, एका निवडणुकीमध्ये तुमच्याबरोबर प्रचार बघण्यासाठी मी यायचं म्हटलं आणि तुम्ही मला तुमच्याबरोबर नेलं. आणि अकोल्यावरून आपण जात होतो आणि फक्त तुम्ही गाडीत बोलता बोलता 2 बाजूला बघत होतात
आणि नंतर तुम्ही सांगितलं की हे उमेदवार निवडून येतील, हे पडतील. मी म्हटलं तुम्ही इथं फोन नाही घेतलेला, काही केलेलं नाही, तुम्ही कसं काय सांगताय? तर तुम्ही मला सांगितलं की हे शहरात बसून कळणार नाही. ह्या दोन्हीकडच्या भिंती ज्या रंगवलेल्या आहेत त्याच्या आधारावरती माझी काही गणितं आहेत, त्याच्यावरून मी तुम्हाला हे सांगतोय आणि ते 100% बरोबर आहे. फक्त भिंती रंगवल्या म्हणून नाही, हां, भिंती रंगवल्या हा एक इंडिकेशनचा लहानसा मार्ग आहे. पण सातत्यानं लोकांची अशी गेलो डायलॉग. आता काल मी सोलापूरला होतो. सोलापूरची सभा, रात्री जाहीर सभा या सगळ्या मी केल्या. दिवसभर लोकांना भेटत होतो प्रत्येक तालुक्यात. आज सकाळी मी उस्मानाबाद काय ते उदगीर नाही, उमरगावनं मुरुम तिथनं इथं आलो. त्याच्या आदल्या दिवशी मी कोल्हापूरमध्ये होतो. तिथं सगळ्या तालुक्यातल्या सगळ्या लोकांच्याशी ते बोलत असताना फक्त पक्षाच्या लोकांशी मी बोलत नाही. विविध राजकीय पक्षाचे लोक जसे बोलतो तसं उद्योजक बोलतो, शेतकरी बोलतो, मध्यमवर्ग बोलतो, शैक्षणिक संस्थेतले लोक बोलतो, या सगळ्यांची मी जायला करतो. आणि याच्यातून एक ॲसेसमेंट आपल्याला जे येतं ते ॲसेसमेंट आणि वास्तविकतेचं भान ठेवून विचार करायची भूमिका घेतली तर बऱ्याचशा गोष्टी सत्य करतात. आज मला असं दिसतं की उद्याच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीची जी परिस्थिती 2014मध्ये होती ती राहणार नाही. बरं. आता हे 6 महिन्याच्या पूर्वी कोणी सांगितलं असतं तर कोणी विचारही केलं नसतं. पण 6 महिन्याच्या पूर्वी मध्य प्रदेश, उत्तराखंड काय ते मध्य प्रदेश, राजस्थान तिसरं राज्य, उत्तराखंड नाही आपले रायपूर त्याची राजधानी आहे, छत्तीसगड. या 3मध्ये काँग्रेस येईल असं कोणाला वाटलं? छत्तीसगडमध्ये काँग्रेस 0 होती, राजस्थानमध्ये काँग्रेस 0 होती आणि मध्य प्रदेशमध्ये सिंधिया आणि कमलनाथ फक्त 2 जागा आल्या होत्या. या तिन्ही ठिकाणी आता राज्यात. आणि त्याचं कारण लोकांना बदल हवं हे इंडिकेशन त्याच्यातनं स्वच्छ होतं. आणि त्यामुळं मला स्वच्छ असं दिसतंय की आज मी केरळमध्ये तिथं काही भाजपला मला हे दिसत नाही. तामिळनाडूमध्ये मागच्या निवडणुकीमध्ये जयललिता असताना जयललिता आणि भाजप हे एकत्र असल्याच्यानंतर प्रचंड जागा मिळाल्या. आज जयललिता नाही, त्या पक्षाचे 2-3 भाग झालेले आहेत आणि त्या ठिकाणी DMKची शक्ती वाढलेली आहे. तामिळनाडूमध्ये ज्या जागा मिळाल्या होत्या NDAला त्या यावेळी मिळणार नाही, तिथं फटका बसेल. तीच गोष्ट कर्नाटकामध्ये सुद्धा त्यांच्या जागा कमी होती. मागच्या वेळेला आंध्रमध्ये चंद्राबाबू NDAच्या बरोबर होते मोदींच्या, आता नाही आहेत. त्याचा काहीतरी परिणाम होईल. शेजारच्या तेलंगणामध्ये सुद्धा तो परिणाम होईल. आत्ता सांगितलेल्या 3 राज्यामध्ये मागच्या वेळेला 2 राज्यात 0 होतं काँग्रेस, सगळ्या जागा BJPकडे होत्या. ही तिन्ही राज्य आल्याच्या नंतर 30-40% जागा त्या ठिकाणी दुसऱ्यांच्या येथील सत्ताधाऱ्यांच्या. मागच्या वेळेला पंजाब तुमच्या या राज्यात उत्तर प्रदेशमध्ये 73 का 74 जागा भाजपला मिळाल्या. त्यावेळेला समाजवादी पक्ष एका दिवसाला होता, BSP एका बाजूला होता. आज मायावती आणि अखिलेश दोघं एकत्र आले, त्याचा परिणाम सहज तिथं 35 ते 40 जागा मिळतील. त्या 30 ते 35 जागा मिळाल्या तर त्या 73मधल्याच त्या कमी होणार नाही. त्याचा काही परिणाम कुठं ना कुठंतरी होईल का नाही. तर हे अशी आज तुम्ही प्रत्येक राज्याचं चित्र बघितलं तर अवस्था ही वेगळी आपल्याला बघायला मिळते. NDAला स्वच्छ बहुमत मिळायची स्थिती मला दिसत नाही. कदाचित इतरांच्यापेक्षा सिंगल लार्जेस्ट पार्टी ही होण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण बहुमतापर्यंत पोचणारी पार्टी ती होईल असं मला दिसत नाही. आणि सिंगल लार्जेस्ट पार्टी जर समजा झाली तर इतर पक्षांच्या मदतीनं उद्या कोणतं नेतृत्व करू शकतं. ती नेतृत्व आज जर त्या ठिकाणी वाजपेयी असते तर मी म्हणलं असतं की वाजपेयींना लोकांची मान्यता इतरांची मिळेल, पण ती आजच्या प्रधानमंत्र्यांना मोदींना मिळेल. हे मी वाजपेयींची तुलना करत असताना वाजपेयींचं जे स्थान आहे ते यांचं स्थान राहील असं मला वाटत नाही. आणि म्हणून या देशात लोकांना परिवर्तन हवे, ते परिवर्तन या निवडणुकीच्या नंतर दिसेल
याची मला पूर्ण खात्री आहे. काही संख्यात्मक सांगता येईल की इतक्या जागा साधारण मिळतील महाराष्ट्रात? काय आजच होईल? नाही सांगता यायचं, कारण नॉमिनेशन आता सुरू आहे. महाराष्ट्रात आज अजूनही महाराष्ट्रात नॉमिनेशन होतं आहे. महाराष्ट्रातली तिसऱ्या स्टेजचं अजून नॉमिनेशन व्हायचं आहे पुढच्या, मला वाटतं 9 तारखेला. जोपर्यंत उमेदवार कोण आहेत, किती आहेत, याचं चित्र स्वच्छ येत नाही आणि एक 8-10 दिवस कॅम्पेन सुरू होत नाही, तोपर्यंत खरा अंदाज येत नाही. आत्ताचा अंदाज हा फार फ्री मॅच्युअर आहे. हा अंदाज कॅम्पेन सुरू झाल्याच्या नंतर एक 10 दिवस गेले की अंदाज यायला लागतो, तो येऊ शकेल. पण एवढं मी तुम्हाला सांगतो, मागच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात जे भाजप आणि सेनेला शक्ती मिळाली तेवढी यावेळी मिळणार नाही. माढा, बारामती आणि मावळ इथे काय होईल? मला असं वाटतं या सगळ्या ठिकाणी राष्ट्रवादीची आणि काँग्रेसच्या जागा येतील असं वाटतं. आणि तसं माझ्याकडे, मी आता हे फेजसाठी म्हणून सांगत नाही, माझ्याकडे महाराष्ट्र सरकारची इंटेलिजन्सचे रिपोर्ट आहेत. ते रिपोर्टसुद्धा मी सांगतो त्यापेक्षा वेगळे नाही आहेत. पवारसाहेब, तुम्ही अतिशय मोकळेपणानं सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत आणि एक छान संवाद साधलात. हा वेळ तुम्ही दिलात आणि इतका मोकळेपणानं बोललात, याबद्दल धन्यवाद. नमस्कार. तुम्ही आता कुठे जाणार?